नमस्कार. ऊन आता वाढायला लागलंय आणि एवढ्या गरमीत शरीर थंड ठेवण्यासाठी आपण थंड पदार्थ खाण्याकडे किंवा पिण्याकडे लक्ष देतो. जसे की लिंबू पाणी, ताक, सरबत. तर त्याच कॅटेगरीत मोडतो आजचा हा आपला पदार्थ. तर तो बनवण्यासाठी आपण 1 कपला थोडी कमी अशी मसूर डाळ घेतली आहे आणि 1 कप पांढरी उडीद डाळ घेतली आहे बिना सालीची. आणि ती एका बाउलमध्ये टाकायच्या दोन्ही डाळी आणि 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या, म्हणजे त्यावर जे पांढरं पाणी निघतं ते निघून जाईपर्यंत 2-3दा धुवून घ्यायचे आहे. आता डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यात स्वच्छ पाणी टाकायचं आणि रात्रभर म्हणजे 5-6 तास डाळ भिजवून ठेवायची आहे आपल्याला. दुसऱ्या दिवशी तुम्ही डाळ बघू शकता, ती डबल झालेली आहे, छान फुलली आहे डाळ. आता ही परत एकदा आपण 1-2 पाण्याने धुवून घ्यायची आणि ही डाळ धुतलेलं पाणी तुम्ही झाडांना टाकू शकता, म्हणजे ते झाडांसाठी फर्टिलायझरचं काम करतं आणि झाड छान वाढतं. आता पाणी निथळून घेतलेली डाळ मिक्सरमध्ये टाकायची आहे. त्यातलं पाणी आपण पूर्णपणे काढून टाकलंय आणि त्यामध्ये अर्धा इंच आलं आणि 2-3 हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि याची छान मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायची आहे. ती पेस्ट आपण एका खोलगट मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायची. त्यात चवीपुरतं मीठ आणि 1 छोटा चमचा जिरं टाकायचं आहे. मसूर डाळ आणि उडीद डाळ आपल्या आरोग्यासाठी किती चांगली आहे हे तुम्ही जाणताच. तर त्यासाठी आपण त्याचा आहारात नेहमी प्रयोग करायलाच पाहिजे. आठवड्यातून 1-2दा ह्या डाळी खायला पाहिजे. आता हे पीठ आपल्याला 4 ते 5 मिनिटं सारखं हाताने फेटत राहायचं आहे, म्हणजे पीठ हलकं आणि सॉफ्ट होतं आणि ते तळताना आतमध्ये जाळी छान पडते. आता हे हलकं झालं आहे की नाही हे ओळखण्यासाठी एका वाटीत पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं पीठ टाकून बघायचं. ते पाण्यावर तरंगताना दिसेल तुम्हाला, म्हणजे पीठ तळण्यासाठी तयार आहे असं समजायचं. आता आपण इकडे तेल तापवून घेतलेलं आहे. हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि हे वडे असे एक करून सोडत जायचे आहे. तुम्ही बघू शकताय की वडे सोडल्यानंतर ते खाली बसत नाहीये, लगेच तरंगून वर येत आहे. असं पीठ आपलं तयार झालं पाहिजे, नाहीतर मग ते खाली जाऊन बसतं आणि तळाला चिकटतं. त्यामुळे ते पीठ चांगलं 4 ते 5 मिनिटं किंवा 6-7 मिनिटं फेटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तळायला घ्यायचं आहे. आता इथे तळत असताना सुद्धा एक काळजी घ्यायची की त्याला सारखं खालीवर करत राहायचं, सारखं हलवत राहायचं, कारण हे वडे गोल गोल फिरत राहतात. त्यामुळे एका बाजूलाच जास्त तळले जातात. त्यामुळे त्यांना सारखं ढवळत राहायचं, खालीवर करत राहायचं किंवा झारीने त्यांना खाली दाबून ठेवायचं, म्हणजे खालची बाजू जी पांढरी राहिली आहे ती चांगली लालसर होते आणि शिजली जाते. आता वडे आपण काढून घेतले आहे. त्यानंतर एका पातेल्यात कोमट पाणी करून घ्यायचं आणि त्यामध्ये चमचाभर मीठ टाकलं आहे आणि थोडासा हिंग टाकला आहे आणि त्यात आपण हे शिजवून घेतलेले वडे टाकून द्यायचे आहे. तुम्ही बघू शकता वड्याला किती छान जाळी पडली आहे आतमध्ये. आता हे तळलेले वडे आपण त्या गरम पाण्यात टाकून द्यायचे आणि एकदा ढवळून घ्यायचे आहे चमच्यानी आणि झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे 5 ते 10 मिनिटं 15 मिनिटासाठी. तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. त्यासाठी मी इथं एक बाउल घेतला आहे आणि त्यामध्ये आपण जेवढं दही आपल्याला पाहिजे गरजेनुसार तेवढं घ्यायचं, 2-3 चमचे 4-5 चमचे वगैरे. आणि त्यामध्ये आपण चाट मसाला टाकला आहे आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकली आहे. आता इथे तुम्ही लाल मिरचीसुद्धा टाकू शकता. मी थोडीशी कोथिंबीर टाकली. हे दही व्यवस्थित फेटून असं बाजूला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपले वडे छान भिजलेले आहे. ते आपण हलक्या हाताने दाबून त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे, थोडं निथळून घ्यायचं त्याला. अगदी जोरात नाही दाबायचं, हलक्या हाताने दाबायचं अगदी, म्हणजे त्यातलं एक्स्ट्रा पाणी जे असेल ना ते निघून जातं आणि जो तळताना जो तेल येतो ना त्याला, ते तेलसुद्धा त्यात निघून जातं त्या पाण्यामध्ये, म्हणजे ते ऑइली राहत नाही मग. त्यावर आता आपण हे एक सर्विंग प्लेटमध्ये घेतले आणि त्याच्यावर आपण जे दही तयार केलं, मसाल्याचं दही, ते टाकलं आहे. पुदिना चटणी टाकली आहे आणि मी चिंचेची चटणीची रेसिपी टाकलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. ती चिंचेची चटणी टाकली आहे मी इथे आणि वरून भाजलेल्या जिऱ्याची पूड, चाट मसाला, लाल तिखट असं छान व्यवस्थित सगळं टाकायचं. त्याबरोबर आपण डाळिंबाचे दाणे टाकले आहे आणि थोडीशी बुंदी आणि थोडी तिखट चणा डाळ टाकली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे टाकू शकता आणि हा चाट आपला मस्त तयार आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा आतमध्ये वडा किती छान जाळी पडली आहे त्याला आणि अगदी चविष्ट झाला आहे. एकदा वडा करून बघा आणि खाऊन बघा. उन्हाळ्यात खाण्यासाठी सर्वात सोपा आणि खूप पौष्टिक पदार्थ आहे हा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.